बीडच्या वडवणी तालुक्यातील कुप्पा आगरतांडा गावामध्ये कागदावरील विकास योजनांविरोधात गावकऱ्यांनी भ्रष्टाचार संग्रहालय प्रदर्शन भरवले। 10 घरांच्या तांड्यावर 7 कोटी रुपये खर्च केला, मात्र रस्ते, पाणी आणि शिक्षणासारख्या मूलभूत सुविधा अद्यापही उपलब्ध नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। भ्रष्टाचाराविरोधात गावकऱ्यांनी एकजूट करत गल्लीपासून दिल्लीपर्यंत लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला। विकासासाठी शासन कोट्यावधी रुपये देतं, परंतु ग्रामीण भागात त्या योजना खरोखर राबवल्या जातात का, असा प्रश्न उपस्थित व्हावा। असं एक आंदोलन वडवणी तालुक्यातील आगरतांडा येथे करण्यात येत आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणचे जे तरुण गावकरी आहेत ते एकत्र आले आहेत। उच्च शिक्षित तरुण हे एकत्र आले आहेत आणि गावात ज्या गेल्या काळात योजना राबवल्या गेल्या त्या चक्क आता विक्रीला या ठिकाणी काढण्यात आल्या। त्यामध्ये विहीर असेल, सोलर लाईट्स असतील किंवा हा जो आपण रस्ता पाहतोय यावर देखील लाखो रुपये खर्च केल्याचं सांगितलं गेलं, परंतु त्याची जर अवस्था पाहिली तर खरोखरच या ठिकाणी हे पैसे खर्च केले गेले का आणि त्या रस्त्याची गुणवत्ता काय, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। आणि जर एका गावात ही परिस्थिती असेल तर जिल्ह्यात काय परिस्थिती असेल, तालुक्यात काय परिस्थिती असेल आणि देशात काय परिस्थिती असेल, असा प्रश्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून या तरुणांनी मांडलाय। काय सांगाल, नेमकी काय संकल्पना यामागची आहे? साहेब, ह्या ज्या योजना आहेत ना, ह्या योजना आम्हाला विकायच्या आहेत, कारण हे आमच्या कोणत्या कामात नाही आहेत। त्यामुळे एक तर शासनाने गिरेक लावून द्यावा, नाही तर शासनाने परत घेऊन जावा। आमच्या नावाने बिल फाडणे बंद करून टाका। एवढा जर भ्रष्टाचार या 8 आणि 10 घरामध्ये जर 8 आणि 10 कोटीचं जर होत असेल तर भारत देशामध्ये पूर्णपणे जर भ्रष्टाचारच आहे असं आम्ही ठामपणे सांगत आहोत। आपण जर पाहिलं तर आम्ही सुरुवातीपासून पाहिलं, रस्ता विकणे आहे, विहीर विकणे आहे, सोलर लाईट विकणे आहे, काय नेमका हा सगळा प्रकार आहे? आता तो रस्ता 7 वेळेस झालेला आहे, त्याचा 25 लाख रुपये बजेट उचलला या लोकांनी आणि अवस्था तर बघितली आहेत आपण। मग त्या रस्त्याचा आमचा फायदाच कुठला नसेल तर ठेवून काय फायदा? या विहिरीचा पाईपलाईन फुटल्यामुळे दुसरी विहीर घेतली आणि हा 4 लाख रुपयाचा लाईट आहे। हा लाईट काय आम्हाला पैसा टाकून देतोय का? मग आमच्या नावाने ना, कारण बिल फाटल्यापेक्षा आम्ही म्हणतो शासनाने परत घेऊन टाकावं, आम्हाला ह्या योजना नको आहे। काय इशारा असेल प्रशासनाला आणि त्या आंदोलनाचं नेमकं स्वरूप काय? जे मी गावापासून सुरुवात केलेला आहे, मी पूर्ण भारतभर हा आंदोलन मी छेडणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।